तन्मय रील बघ ना, मला बघून मोटिवेशन फील होतं. आपण पण आपला जॉब सोडून बिझनेस स्टार्ट करूया का तुमच्यासारखं? सेम थॉट तुमच्या पण मनात आला असेल जेव्हा तुम्ही कधी कोणाच्या रील्स बघता, इव्हन आमच्या सुद्धा जेव्हा रील्स बघता की यांनी जॉब सोडला आणि आता बिझनेस चालू केला, तर आपण पण करू. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवतोय की जॉब सोडून बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर सेफली रिस्क कशी घ्यायची. हाय गाईज, दिस इज तन्मय. मी आहे प्रणाली. आणि हा आपल्या बिझनेस सिरीजचा सेकंड व्हिडिओ आहे. तर आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बोललेलो की 3 अशा मिस्टेक अवॉइड करायच्यात आपल्याला, तर बिझनेस स्टार्टअप मध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. जर तुम्ही त्या 3 मिस्टेक अवॉइड करताय तर नक्कीच तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल. आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत त्या विषयावरती जो आज खूप ट्रेंडिंग वरती आहे, तो म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी जॉब सोडायचा. आणि जॉब सोडताना हा सेफली रिस्क आपण कशी घेऊ शकतो याबद्दल आपण आता बोलणार आहे. आम्ही दोघांनी सुद्धा आमचा जॉब सोडूनच हा बिझनेस स्टार्ट केलाय, पण त्याआधी आम्ही काही प्लॅनिंग केले होते, ते तुमच्यासोबत शेअर करतोय. सगळ्यात पहिलं आणि इम्पॉर्टन्स म्हणजे बिझनेस स्टार्टअप करताना तुमच्याकडे बॅकअप साठी पैसे असणे खूप गरजेचं आहे. तेच म्हणजे एक अशी अमाऊंट जी तुम्हाला स्ट्रेस फ्री ठेवेल. लाईक आपण जेव्हा पण बिझनेस स्टार्ट करतो, आपल्या डोक्यामध्ये फक्त सेल्स, मार्केटिंग, सेल्स. फूड मध्ये जर तुम्ही बिझनेस स्टार्ट करताय तर नवीन नवीन व्हरायटीज कशा आणतील, तुम्हाला तुमचं मार्केटिंग कसं करता येईल, तुम्हाला सर्व्हिस कशी चांगली देता येईल, तुम्हाला सुधारता कसा येईल, त्या सगळ्या गोष्टींकडे जास्त फोकस राहिला पाहिजे. ना की तुमचं टेन्शन असलं पाहिजे मला ईएमआय भरायचंय, मला घरी पैसे द्यायचे, मला हे करायचंय, माझे ते पैसे बाकी आहेत. या सगळ्या गोष्टींचं जर टेन्शन असेल तर तुम्हाला बिझनेस नीट प्लॅन करता येणार नाही. आणि चालू जरी केलात तरी तुम्ही कुठे ना कुठे फेल होणार आणि मग बिझनेस बंद होणार. सो ही मिस्टेक करू नका. कमीत कमी माझा ऐकाल तर 1 वर्षाचा बॅकअप घेऊन बिझनेस स्टार्ट करा. भले थोडा लेट करा. आम्ही पण बरेच वर्ष झाले आहे प्लॅन करत होतो, पण या टायमाला आम्ही रिस्क यासाठी घेतली की आम्ही बॅकअप घेऊन रेडी झालेलो. पहिला हिला मी जॉब सोडायला लावलं, त्यान मी सोडलं, पण जेव्हा पण हिनी जॉब सोडला तेव्हा माझ्याकडे इनफ अमाऊंट मी ठेवलेली की पुढच्या 6 महिन्यामध्ये मला जॉब सोडायचा आहे. तर ही 6 महिन्यामध्ये हिला काही प्रॉब्लेम होऊ नये, हिला घरी पैसे द्यायला किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी. आता सगळ्या गोष्टींचा आम्ही दोघांनी बसून विचार केला, त्या पैसे आम्ही तेवढे ठेवले, त्यानंतरला बिझनेसमध्ये उडी मारली. एक उदाहरण देतो की समजा तुम्हाला आजच्या डेटला 20,000 पेमेंट आहे, 30,000 पेमेंट आहे, तर मेन सगळ्यात पहिलं आपलं टेन्शन कुठे असतं की आपल्या घरी पैसे द्यायचे असतात. कारण का मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतोय, तर घरच्यांना एकच असतं की आपल्याला पैसे जे महिन्याला आपण देतो घर खर्चाला, तर ते देणं गरजेचं असतं. सो आपण ती एक अमाऊंट पहिला साईडला काढायची, इंटू 12 करा, एवढे वर्षामध्ये आपल्याला एवढी अमाऊंट लागणार आहे, आणि ती साईडला ठेवा. म्हणजे पुढच्या 1 वर्ष किंवा ती साईडला नका ठेवून तुमच्या आई वडिलांकडे द्या आणि त्यांना सांगा पुढच्या 1 वर्ष मी अजून काही पैसे देऊ नाही शकत, मला फक्त माझ्या बिझनेसवर फोकस करायचा आहे. ठीक आहे. सेकंड थिंग आहे तुमचे ईएमआय. मी तर प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो, ईएमआय सिस्टम पासून लांब राहा. हा स्कॅम आहे. तुम्ही तुमची लाईफ बर्बाद करशाल या ईएमआयच्या पायी. मी या गोष्टींपासून खूप म्हणजे खूप लांब राहतो. नाही भेटली कुठली गोष्ट, ठीक आहे, मी थोडा वेट करतो, पैसे कमवतो, नंतर घेतो. तर तुम्हाला पण हे सजेशन आहे. पण ठीक आहे, जर तुमचा ईएमआय असेल तर ट्राय करा की तो पूर्ण नील करायचा. थोडे दिवस अजून जॉब चालू ठेवा, त्याच्यासोबत अजून मल्टिपल इन्कम सोर्सेस वरती तुम्ही काम करा, तिकडून अर्निंग करा, त्याच्यानंतरला रिस्क घ्या. पण जॉब सोडून तुमचे दुनियाभरचे ईएमआय चालू ठेवून घरच्यांसाठी पैसे द्यायचे असतील किंवा अजून बराच खर्च असेल, हे सगळं घेऊन जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये उतराल तर तुमचा बिझनेस रन करणं खूप हार्ड जाईल. खूप प्रॉब्लेम्स येतील, डेली टेन्शन असेल. कारण का बिझनेसमध्ये टेन्शन ऑलरेडी एक असतं की आज कस्टमर येईल का, सेल होईल का, अरे आज मी एवढा माल टाकलाय तो संपेल का. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं फायनान्शियल गोष्टीची जर तुम्हाला टेन्शन असेल तर तो बिझनेस रन करणं खूप म्हणजे खूप हार्ड जाईल. हे प्लीज समजून घ्या. उगाच कोणाची तरी रील बघून किंवा कोणाचे तरी मोटिवेशनल व्हिडिओज बघून लगेच डिसिजन घेऊ नका. कारण का तुम्हाला जेव्हा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, हा कशासाठी करायचा आहे की तुम्हाला एक काहीतरी अचिव्हमेंट करायचं आहे, पुढे जाऊन काहीतरी मोठं करायचं आहे. तर त्यासाठी एक सेफली जाणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, बिझनेसमध्ये रिस्क आहे, जॉब मध्ये सुद्धा रिक्स आहे. जॉब मधून तुम्हाला कधी काढतील हे तुमच्या बॉसच्या हातात आहे. सो ती पण एक रिक्सच आहे बघायला गेलं तर. पण बिझनेस मध्ये वेगळी रिक्स आहे, ती म्हणजे की तुम्हाला माहिती नाही की महिन्याला तुम्हाला या महिन्यात किती अर्न करता येईल, काय करता येईल. हे सगळं तुमच्या मेहनतीवरती, तुमच्या कन्सिस्टन्सीवरती, तुम्ही जे प्रोडक्ट सेल करणार आहे, तुमची मार्केटिंग, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे. सो जेव्हा पण तुम्हाला जॉब सोडायचा असेल तेव्हा
पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 1 वर्षाचा बॅकअप घ्या. म्हणजे समजा तुम्हाला 5 लाखाचा धंदा करायचा आहे, अजून 2 लाख रुपये रेडी ठेवा. जे 2 लाख रुपये तुमच्या घरचा खर्च, जर तुमचा बाकीचा खर्च आहे ते सगळं करून मग 5 लाखाचा धंदा करायला उतरा. ते पण असं आहे की जर समजा प्लॅनिंग तुमचा 5 लाखाचा आहे तर तो पहिला रेडी करा की तुम्हाला इंटेरियरवर खर्च किती करायचा आहे आणि अदर्स थिंग सगळ्या गोष्टी करून मग नंतर करा. यासाठी सुद्धा आम्ही इन डिटेल्स पुढच्या सगळ्या व्हिडिओज मध्ये बोलू, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करतोय. आणि हे प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवा, जो जॉब करतोय, जो स्टडी करतोय किंवा किंवा कोणी कुठेही काही करत असेल तर स्टार्टअप करायच्या आधी सेफली स्टार्टअप करायचा असेल, टेन्शन फ्री राहायचं असेल तर फायनान्शियली प्रॉपर बॅकअप ठेवणं खूप गरजेचं आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण फायनान्शियली तुम्ही सेट असाल तर मग बाकीचे प्रॉब्लेम्स फेस करायला तुम्हाला काहीच वाटणार नाही. काहीच नाही वाटणार, खूप इझिली होईल. आज जर समजा एक तुम्हाला आम्ही सांगतो की मी आणि इनी दोघांनी जॉब सोडला, आम्ही पण तडकाफडकीमध्ये डिसिजन घेतलं असतं कुठली तरी. इनी स्टार्टिंगला जसं दाखवलं की अरे बैल बघ आपण जॉब सोडू. समजा चला माझ्याकडे थोडेफार पैसे आहेत, मी बिझनेस स्टार्ट पण केला, पण ऍट दी एंड एका टायमाला असं झालंय की आपल्याला असं वाटतंय की अरे यार आज तर बिझनेस आपला होत नाहीये, मग काय करूया. डोक्यात आपलं टेन्शन आहे, अरे आम्हाला EMI भरायचे आहेत, अरे मला ह्याला पैसे द्यायचे आहेत, मला घरी पैसे द्यायचे आहेत. मग आमचा सेलकडे लक्ष राहिला नसतं. आमचं लक्ष कुठे गेलं असतं की अरे थांब मग मी अजून काहीतरी काम करते, अरे नको मग मी तू परत जॉब कर. म्हणजे असे 100 क्वेश्चन आपल्या डोक्यात आले असते. सो सेफली घ्या, EMI पासून थोडा लांब राहायचा प्रयत्न करा आणि EMI असतील तर ते जेवढा लवकर क्लोज करता येईल ते लवकर क्लोज करा आणि अवॉइड करा. जर EMI करायचेच आहेत तर कुठल्या तरी अशा गोष्टींचे करा ज्याच्यात तुम्हाला रिटर्न चांगला आहे. लाईक तुमचं घर असेल किंवा अशा बऱ्याच अशा गोष्टी असतील त्याच्यामध्ये केला तर ठीक आहे, किंवा गोल्ड वगैरे मध्ये. बट चुकूनही मोबाईलसाठी बाईकसाठी जमलं तर अवॉइड करा. बाकी तुमच्यावरती आहे, करायचं असेल तुम्ही करू शकता, बट माझं जस्ट एक सजेशन आहे की नका करू. आय होप तुम्हाला पहिला पॉईंट नीट समजला असेल की बॅकअप असेल तर पुढचं स्टेप घ्यायला तुम्हाला इझीच आहे. चला आता तुमचा बॅकअप रेडी आहे, तुम्ही 1 वर्षासाठी सगळं प्रॉपर सेट करून पैसे घेऊन आता मार्केटमध्ये उतरताय. तर त्यानंतरला तुम्हाला काय करायचंय की स्वतःला पहिला विचारायचं आहे की जे मी जॉब सोडायचा डिसिजन घेतोय ते कुणाला बघून घेतोय की आपला इगो मध्ये घेतोय किंवा असंच तडकाफडकीमध्ये घ्यायचंय म्हणून घेतोय. तर तसं करत असाल तर 101% बिझनेस 1 महिन्यात बंद करून परत जॉबला जाशाल. तर तुमचा रिझन तुमचा जर आन्सर असं असेल क्वेश्चन स्वतःला विचारल्यावर की मला एक माझा ब्रँड बनवायचा आहे, माझ्या लहानपणापासून खरंच इच्छा आहे मला बिझनेस करायची, आणि बिझनेस कोणता करायचा आहे. जसं आम्ही आता फूड बिझनेस केला कारण का आम्हाला कॅफे स्वतःच ओपन करायचं आहे. तो आम्हाला स्टार्टिंगला हिला कुकिंग मध्ये इंटरेस्ट होता, मला बाकीच्या सोशल मीडिया सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. सो ते त्या रिझनमुळे आम्ही डिसिजन घेतलं आणि आमचं डिसिजन आज आम्हाला योग्य का वाटतंय. भले आम्ही सकाळी ते रात्री इकडे फुल डे मेहनत करतोय, रात्री शांतपणे झोप लागते, बरेच कधी कधी हेल्थ इश्यूज पण येतात, बॉडी दुखते, सगळं दुखतं, बट एक सॅटिस्फॅक्शन काय असतं की आम्हाला जे करायचं ते आम्ही चूज केलंय, आम्ही कोणाला बघून चूज नाही केलंय. सो पहिला तुम्ही स्वतःला विचारा की ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जॉब सोडताय त्याचं रिझन काय आहे. जर रिझन खरंच एक फूड स्टॉल टाकायचा आहे आणि ते खरंच तुम्हाला फूडमध्ये इंटरेस्ट आहे तर नक्की करा. ठीक आहे, हिला आज फूडमध्ये इंटरेस्ट होता, सो जॉब सोडायच्या आधी आम्ही काय केलं की हिने बऱ्याच अशा डिशेस परत चालू केल्या बनवायला. रॅन्डमली आम्ही लोकल मार्केटमधनं घेऊन यायचो, फ्रीमध्ये मित्रांना टेस्टिंग, फॅमिलीला टेस्टिंग, याला टेस्ट करो त्याला टेस्ट करो, असं बऱ्याच गोष्टी चालू केलेल्या. मी जाऊन मार्केटमध्ये बघायचो की कुठे काय चाललंय, काय रेट्स चालू आहेत, किती रेट्स चालू आहेत. तर मी जिकडे आता समजा शॉप घेतोय याच्या आधी आम्ही ऍक्च्युअली मुलुंड वगैरे मध्ये बघत होतो, तिकडे पण आम्ही बरंच फिरलो, तिकडे काय खायला आहे काय नाही आहे, ऐरोली, काने, अशा बऱ्याच लोकेशन्स आम्ही व्हिजिट केल्या. तर त्यानंतरला एकदा असं जॉबवरनं येताना आम्हाला हे शॉप दिसलं तर तिकडे आम्ही बोललो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण हा पट्टा इकडे भले आम्ही एवढे वर्ष राहतोय, बट त्या डेटला आम्ही जे फिरलो ते यासाठी फिरलो की ऍक्च्युअल प्राइस कम्पेअर केल्या. लाईक परत हा प्रोडक्ट आमच्या जे डोक्यात आलंय की मॅगी टाकायचं आहे, कॉफी टाकायचं आहे, पास्ता टाकायचा आहे, कॉर्न टाकायचं आहे, अजून 1-2 आयटम्स आहेत ते टाकायचे आहेत, तर तो आयटम इकडे किती प्राइसला मी विकू शकतो. यासाठी आजूबाजूवाले पूर्ण लांबपर्यंत पट्टा आम्ही बऱ्याच गोष्टी आम्ही फिरलो. जॉब करत असताना संध्याकाळी येऊन या गोष्टी करायचो आणि चेक करायचो की यांची प्राइसिंग किती आहे, तर या प्राइसिंगला आपल्याला परवडतंय का. आपल्यासारखे अजून बरेच मिडल क्लास इकडे फॅमिली मेंबर्स राहतात, ते ही गोष्ट अफोर्ड करू शकतात का, अशा सगळ्या गोष्टी बघितल्या.
बऱ्याच ठिकाणी जाऊन टेस्टिंग घेतली. तुम्हाला जसे आमच्या आता कोल्ड कॉफी आवडते त्याच्यावरती आम्हाला स्टार्टिंग पासून शुअरिटी होती की ही गोष्ट इकडे माझी चालणार म्हणजे चालणार, माझा कॉफीचा फ्लेवर लोकांना आवडणार म्हणजे आवडणारच. त्यासाठी म्हणून मी कितीतरी ठिकाणी कोल्ड कॉफी ट्राय केला, त्यांच्यामध्ये काय असं आहे जे आपण चेंजेस करू शकतो, अशा बऱ्याच गोष्टींचा पूर्ण स्टडी केला. त्यानंतरला आम्ही डिसिजन घेतलं की इकडे या गोष्टी चालू करायच्या. तो जॉब करत असताना पहिला स्टडी करा, मार्केट प्रॉपर चाळा, जिकडे जायचं असेल तिकडे जावा, मार्केट बघा तिकडे काय आहे. जर समजा तुम्ही आमची पण रील बघत असाल तर येऊन ट्राय करा पहिला. आता मी बरेच जण असे बघतो जे पुण्यावर आहेत किंवा नाशिक वगैरे, ते डायरेक्टली आम्हाला सांगतात की व्हिडिओज बघून आमचा फ्रँचायझी द्या किंवा सगळ्या द्या. तर आम्हाला प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही ऍक्च्युअली येऊन बघा, पहिला ते ट्राय करा, तर तुम्हाला आवडतंय का. प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. आम्ही पण असं बऱ्याच जाऊन ठिकाणी पहिला स्वतः ट्राय केलं, म्हणजे 100 लोकांना कुठली तरी ही गोष्ट आवडते पण आपल्याला ती का नाही आवडत आहे, कारण का कसं प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते. आता मला थोडं मीडियम स्पायसी आवडतं, हिला खूप स्पायसी आवडतं, तर मी जास्त प्रेफर काय करतोय, मी रेड सॉस पास्ता प्रेफर करतोय की थोडा मीडियम स्पाइस आहे, त्याच्यामध्ये जास्त स्पायसेस येत नाही. पण ही काय प्रेफर करते की ही पेरी पेरी पास्ता प्रेफर करते कारण का हिला जास्त स्पायसी आवडतो. सो मला जर रेड सॉस आवडला तर तो हिला एवढा आवडणार नाही, आणि हिला जर पेरी पास्ता आवडलाय तर तो मला नाही आवडणार. असं प्रत्येका ठिकाणी जाऊन तुम्ही सर्च करा. जोपर्यंत तुम्ही मार्केट पूर्ण स्टडी करत नाही तोपर्यंत तुमच्या धंद्याला ग्रोथ येणं म्हणजे तेवढं नाही होणार. आज मी बघतोय ना, आज बरेच जण काय करतायत की फक्त देखादेखीमध्ये सगळं चालू करायला चाललंय. मी लिटरली बघितलेल्या एकाच लाईनीमध्ये थोड्या अंतरावर बऱ्याच जणांनी पाऊल केक चालू केलाय, बऱ्याच जणांनी वेफर्सचं ते टाकून क्रंच करून हे करायचंय. सेम करायला नका जाऊ. तुम्हाला नाही माहितीये त्याच्या मागचं त्यांचं रिझन काय चालू करायचं, त्याचा ऍक्च्युअल धंदा आहे का, व्हिडिओमध्ये जर शो करतायत तर तो ऍक्च्युअली त्यांची तसं अर्निंग होते का, या सगळ्या समजून घेण्यासाठी तुम्हाला स्वतः मार्केटमध्ये फिरणं गरजेचं आहे. आम्ही तर बऱ्याच वेळा शॉप चालू करायच्या आधी जाऊन त्या शॉपच्या बाहेर असं थांबायचो, बघायचो की तिकडे ऍक्च्युअली एवढं रनिंग येत आहे का, हा प्रोडक्ट तिथे डिमांडिंग आहे का, आपण जर चालू केलं तर आपल्याकडे रश आहे का. आमच्या शॉपच्या बाहेर बघितलं, आम्हाला त्या डे 1लाच कळलेलं की इकडे आम्हाला पाहिजे तेवढा धंदा होणार नाही, कारण का बऱ्याच जणांनी हे शॉप सोडलंय कारण का फुटफॉल थोडा कमी झालाय काही रिझनमुळे. पण आम्हाला एक गोष्टीची श्युरिटी होती, ती म्हणजे मार्केटिंग. सो आम्ही मार्केटिंगकडे फोकस केला आणि त्या बेसवरती धंदा थोडा स्टेबल वरती आणला. सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्यांचं स्टडी करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही डोळे बंद करून जर पैसे टाकलात आणि नंतरला धंदा नाही झाला तर मग तो पैसा लॉस तुमचा आहे. आणि आजच्या डेटला पैसा किती महत्वाचा आहे तुम्हा प्रत्येकाला चांगलंच माहिती आहे. सो सेफली सगळ्या गोष्टी शिकणं खूप महत्वाचं आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजला असेल की मला काय बोलायचं, सेफली रिक्स कशी घ्यायची. तरी सुद्धा जर काय आम्ही चुकलो असेल बोलताना तर समजून घ्या, ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असेल तो असेल की लोकेशन कसं फाइंड आउट करायचं आणि तिकडे काय चालेल हे कसं सर्च करायचं याबद्दल आपण इन डिटेल बोलू. आणि असंच टीपी मॅगी पॉइंटला सपोर्ट करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला फॉलो करा. बाय बाय.